सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. दासगणू म्हणतात वासुदेव आणि देवकीचा प्रिय पुत्र गोप आणि गोपिकांचा रक्षण करता राक्षसांचा संहारक मला आशीर्वाद द्या. मला माहिती आहे की तुमची कृपा व्हावी म्हणून भक्ती आणि तप करावे लागतात, पण हे सर्व करण्यास मी असमर्थ आहे. तुझी स्तुती संस्कृतमध्ये आहे हे माझ्यासाठी नवीन आहे. दासगणू पुढे म्हणतात, मी ते शब्द उलगडू शकत नाही. मी तितका हुशार नाही. कमळाच्या फुलामधून बेडूक कसं मध घेऊ शकतो? मी तुच्छ आहे आणि तुमची कृपा प्राप्त करू शकत नाही. तुमची कृपादृष्टी व्हावी म्हणून गरीब लोकांना अन्न खाऊ घालून मी तीर्थक्षेत्र आणि पवित्र जागांना भेट देऊ शकत नाही, कारण माझी तब्येत आणि अधू होणारी दृष्टी मी सर्व बाजूंनी असह्य असल्याचे दिसून येत आहे. हे स्पष्ट आहे की गरिबांच्या आशा आणि स्वप्ने कधीही पूर्ण होत नाहीत. तरीही तुमचे आशीर्वाद एक वेगळ्या प्रकारचा आनंद देतात. मला माहिती आहे की ते मिळवण्यासाठी तुम्हाला श्रीमंत होण्याची गरज नाही. जेव्हा ढगांमधून पाऊस पडतो, तलाव आणि नदी भरून जातात, मी पण या आनंदाच्या सरींची अपेक्षा करतो. अमृताचा एक थेंब पण सर्व अशक्तपणा घालवू शकतो. 7व्या अध्यायात आपण पाटील आणि देशमुख घराण्यातील कौटुंबिक कलह बघितले. अशा अस्वस्थ शत्रुत्वामुळे तणाव निर्माण होतो. शरीराचा क्षयरोग आणि सामाजिक मतभेद दोन्ही आयुष्याचा सत्यानाश करतात आणि परिस्थिती सुलभ करण्याच्या प्रयत्नांना पण पायाभूत करतात. शेगाव शहरातील मोठे अधिकारी खंडेराव यांनी दिलेल्या आदेशाला महार याने नकार देण्यावरून पुढील घटना घडली. मारिया महार तलावाजवळ राहत असे. तो टपाल ने-आण करण्याचे काम करत असे. देशमुखांच्या वाड्यावर त्याला विशेष वागणूक मिळत असे. एकदा खंडेरावांनी मारिया महारला काही काम सांगितले, तर मारिया महारने अस्वच्छ गलिच्छ शब्द आणि टोमणा मारून काम करण्यास नकार दिला. गावाचा प्रमुख खंडेरावने त्याला नीट वागण्याबद्दल ताकीद पण दिली. मारियाने त्या सूचनाकडे दुर्लक्ष केले आणि अश्लील हावभाव करून खंडूला आणखीन चिडायला लावले. या वादाचे खरे कारण स्पष्ट होते. खंडू पाटीलला काही टपाल अकोला पोलीस ठाण्याला पाठवायचे होते. त्यांनी मारियाला टपाल अकोला पोलीस ठाण्याला न्यायला सांगितले. मारियाने नकार देत म्हटले, मी देशमुखांचा माणूस आहे. मी तुमचे आदेश पाळणार नाही. समजलं? त्याने पाटील यांची खूप खिल्ली उडवली. याचा असर मारियाला आपल्या हातावर लाठीचा मार खावा लागला. काठीचा मार इतका जोरदार होता की त्यामुळे मारियाचं हाड मोडलं. पाटीलने टपाल दुसऱ्या माणसाबरोबर पाठवले. मारियाचे नातेवाईक त्याला देशमुखांच्या वाड्यावर घेऊन गेले. या घटनेने देशमुखांना पाटीलला त्रास देण्याची संधी मिळाली. ते मारियाला पोलीस ठाण्यात घेऊन गेले व झालेल्या घटनेची तक्रार करण्याची आज्ञा दिली. प्रचंड समुदाय उचंबळून आला. समाजात सगळीकडे तणाव निर्माण झाला. अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवून घेतली. खंडेरावला अटक करण्याचे आदेश निघाले. ही बातमी वणव्यासारखी शेगावात पसरली. यामुळे पाटील यांच्यामध्ये खूप भीती आणि येणाऱ्या धोक्याबद्दल चिंता निर्माण झाली. त्यांनी होणाऱ्या अटक आणि अपमानापासून वाचविण्यासाठी सर्वोच्च परमेश्वराला प्रार्थना केली. त्याच्यासारखा दर्जा असणाऱ्या व्यक्तीला अपमान हा मृत्यूपेक्षाही वाईट असतो. त्याचे भाऊ पण चिंताग्रस्त आणि असह्य होते. मग अचानक खंडू पाटीलला सुचले की महाराजांना भेटावे आणि त्यांची मदत मागावी, कारण या घटनेत त्याला कोणीही वाचवू शकणार नव्हते. त्याचे भाऊ कायदेशीर सल्ला घेण्यास अकोल्याला गेले. खंडू पाटील रात्री सरळ महाराजांकडे गेला. त्यांनी महाराजांना वाकून नमस्कार केला आणि सर्व घटनाक्रम सांगितला. मी त्याला मारलं कारण त्यांनी सरकारी काम करण्यास नकार दिला. देशमुख
या घटनेचा मला अडचणीत टाकण्यासाठी उपयोग करत आहे. ते मला अटक व्हावी म्हणून प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्याशिवाय कोणीच मला मदत करू शकत नाही. कदाचित उद्या मला पोलीस पकडून घेऊन जातील. मी त्यांच्या बरोबर जाण्यापेक्षा स्वतःला मारणे पसंत करीन. मी प्रतिष्ठित माणूस आहे आणि या अटकेसारख्या अपमान मला मृत्यूसारखा आहे. मला हे मान्य आहे की त्या परिस्थितीमध्ये मी खूप चिडलो होतो, पण सगळी घटना त्याच प्रमाणात घडली. खंडू पुढे म्हणाला, हे दयावान संत, मला या अपमानित घटनेपासून वाचवा. महाभारतात जयद्रथाच्या प्रकरणात अर्जुन स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी स्वतःला जाळून घेण्यास निघाला होता. तेव्हा भगवंताने त्याला वाचविले आणि त्याच्या आत्मसन्मानाचे रक्षण केले. भगवंतांनी द्रौपदीला योग्य वेळी साड्या पुरवून तिच्या पण मान सन्मानाचे रक्षण केले होते. माझा आत्मसन्मान पण द्रौपदीसारखा येथे काढला जात आहे. जेव्हा खंडू दयेची भीक मागत होता तेव्हा त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. अटकेच्या घटनेमुळे खंडूचे भाऊ खूप चिंताग्रस्त झाले होते. महाराजांनी खंडू पाटीलला मिठी मारली आणि म्हणाले, ज्या माणसावर जबाबदारी असते त्यांच्या नशिबी असे संकटे येतच असतात आणि त्यांनी त्यासाठी नेहमी तयार राहिले पाहिजे. अशा गोष्टी स्वार्थ आणि अविचारांमुळे घडतात. तू आणि देशमुख एकाच जातीचे असून तुम्ही स्वार्थाने तुम्हाला तार तार करून टाकले आहे. महाभारताच्या काळात कौरव आणि पांडवांमध्ये स्वार्थामुळे शत्रुत्व निर्माण झाले होते. नैतिकतेने पांडव बरोबर होते म्हणून भगवंत त्यांच्या बाजूने होते आणि कौरवांचा पराभव झाला म्हणून तुला काळजी करण्याची गरज नाही. देशमुख शेवटी अपयशी होतीलच. अखेरीस खंडूला निर्दोष म्हणून घोषित केले. महाराजांचे आशीर्वाद क्षुल्लक मानले जाऊ शकत नाही. या आव्हानात्मक घटनेनंतर पाटील बंधू महाराजांच्या आणखीनच जवळ आले. स्वर्गीय जीवन देणारे अमृत पिणे कोणाला आवडणार नाही. काही दिवसानंतर पाटील महाराजांना त्यांच्या कुटुंबासोबत राहण्यास घेऊन गेले. त्यांच्या घरी अचानक काही तेलंगी ब्राह्मण आले. ते सनातनी विद्वान आणि वेदांमध्ये पारंगत असून पैशाचा लोभ त्यांच्या स्वभावाचे रंग दाखवत होता. त्यांना येथे काहीतरी मिळेल या आशेने ते आले होते. ते जेव्हा आत आले तेव्हा महाराज झोपले होते. त्यांनी वैदिक मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्यांचा मुख्य हेतू महाराजांना उठवणे आणि त्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करणे हा होता. वेद पठणात चुका होत होत्या, पण ब्राह्मणांनी त्या चुका बरोबर केल्या नाही हे ऐकून महाराज खूप नाराज झाले व ते उठले आणि म्हणाले, अरे रे, तुम्ही वैदिक मंत्रांचं महत्त्व कमी करत आहात. हे काही धंदा करायचे साधन नाही, ही एक शिकवण आहे. आपल्या विद्येबद्दल थोडा आदर दाखवा, जी दर्शवते की तुम्ही वैदिक ऋषी आहात. आता मी वेद म्हणतो आणि तुम्ही माझ्याबरोबर म्हणा. जे भोळे बाबडे लोक तुम्हाला मानतात त्यांना चुकीचे मार्गदर्शन करू नका, असं म्हणून महाराजांनी एकही चूक न करता तोच अध्याय परत म्हणून दाखविला. प्रत्येक शब्दांचा उच्चार अगदी स्पष्ट आणि बरोबर होता. या सृष्टीवर राज्य करणाऱ्यांसमोर वसिष्ठ ऋषी स्वतः वेद म्हणतात असे वाटत होते. ब्राह्मणांना खूप लाज वाटू लागली. ते खाली मान घालून उभे होते. महाराजांसमोर वेद पठण करणे म्हणजे सूर्याच्या तेजस्वीपणासमोर मेणबत्ती दाखवण्यासारखे आहे. ब्राह्मण या समजुतीने आले होते की संत गजानन महाराज कोणीतरी वेडा मनुष्य असेल, पण महाराज तर ज्ञानाचा मेरू निघाले. ब्राह्मणांना हे कळून गेले की महाराजांना चारी वेदाचे ज्ञान आहे. आता ब्राह्मणांना महाराज देवाचा अवतार वाटू लागले. निसंशय हा खरा ब्राह्मण आहे. मागच्या जन्मीचे चांगल्या कर्मामुळे तेलंगी ब्राह्मण स्वतःला भाग्यवान समजत होते.
कारण त्यांना महाराजांचे या भूतलावर दर्शन झाले. महाराज खंडूला म्हणाले, प्रत्येकाला 1-1 रुपया द्या. हे दान मिळाल्यावर तेलंगी ब्राह्मण खुश होऊन पुढच्या प्रवासाला निघून गेले. खऱ्या संतांसारखे महाराजांना जीवनाशी व गावातल्या लोकांबद्दल जास्त आसक्ती नापसंत होती आणि म्हणून त्यांनी स्वतःच आपली राहायची जागा बदलायचं ठरवलं. शेगावाच्या उत्तरेला एका बगीच्यामध्ये कडुलिंबाच्या झाडाखाली थंड आणि गर्द छायेमध्ये राहू लागले. त्या बगीच्यामध्ये सगळ्यात लहान भाऊ कृष्णाजीच्या मालकीचं भगवान शिवाचे एक देऊळ होते. महाराज कृष्णाजीला म्हणाले, मी आता येथेच भगवान शिवशंकराच्या सानिध्यात राहायला आलो आहे. भगवान शिवाला जर ही जागा आवडत असेल तर माझ्यासाठी पण ही जागा चांगलीच आहे. माझ्यासाठी इथे एक छोटेसे छप्पर बांधून दे. लवकरच ही जागा तीर्थक्षेत्र होईल. राजा ज्या गावात राहतो तीच त्या राज्याची राजधानी बनते. महाराजांची नियमित काळजी घेणे आणि चांगला आराम मिळावा व महाराजांची सेवा करता यावी म्हणून भास्कर आणि तुकाराम कोकाटे महाराजांबरोबर राहू लागले. कृष्णाजी रोज येणाऱ्या भाविकांच्या जेवणाची काळजी घेऊ लागले आणि त्यांचा एक नियम होता, महाराजांचे जेवण झाल्याशिवाय ते जेवत नसे. एकदा जवळपास 20 गोसावी त्या बगीच्यात आले. त्यांनी संत श्री गजानन महाराजांबद्दल खूप ऐकले होते. त्यांनी कृष्णाजीला सांगितले ते गंगेचे पवित्र पाणी घेऊन रामेश्वरची तीर्थयात्रा करायला जात आहे. गोसावी पुढे म्हणाले, आम्ही श्री ब्रह्मगिरींचे अनुयायी आहोत. योगायोगाने ते या तीर्थयात्रेला आमच्या बरोबर आहे. आम्ही ही तीर्थयात्रा चालत करतो. गंगोत्री, केदार, इंग्लज, गिरनार, डाकोर आणि जन्मोत्री या पवित्र ठिकाणांना भेटी देऊन आलो आहोत. अनुयायी पुढे म्हणाले, देव गुलाम म्हणून ब्रह्मगिरींच्या घरी काम करतो. तुमच्या भूतकाळातील केलेले चांगले कर्म त्यांना आज येथे घेऊन आले आहे. आम्ही येथे 3 दिवसासाठी आलो आहे. आम्हाला फक्त शिरापुरीचे जेवण आणि थोडासा गांजा ओढायला मिळाला की आम्ही आमच्या नियोजित यात्रेस निघून जाऊ. गोसावी म्हणू लागले, तेथे झोपलेल्या वेड्या माणसाऐवजी आमच्यासारख्या गोसावींची सेवा करण्याची संधी गमावू नका. आमची सेवा न करणे म्हणजे गाईला लाथा मारून गाढवाला खाऊ घालण्यासारखे आहे. आम्ही गोसावी आहोत, ज्यांनी जगाचा त्याग केला आहे. आम्ही वेदांत जाणतो. चला या आमचे कीर्तन ऐकायला. कृष्णाजी म्हणाले, उद्या शिरापुरीचे जेवण करतो. कृपया आज पिठलं भाकरीचं जेवण गोड मानून घ्या आणि गांजा ओढायला म्हणाला तर त्याची काही अडचण नाही, असं म्हणून कृष्णाजीने महाराजांकडे बोट दाखवले. ती दुपारची वेळ होती. सगळ्यांचे दुपारचे जेवण नुकतेच झाले होते. संध्याकाळ झाल्यावर गोसावी इतर लोकांसोबत महाराजांसाठी बांधलेल्या मंडपात येऊन बसले. शेगावचे संत गजानन महाराज आणि महंत ब्रह्मगिरी एकमेकांसमोर बसले. ब्रह्मगिरीने भगवद्गीता वाचायला सुरुवात केली आणि त्यातील श्लोकांचे सार सांगू लागले की आत्मा शाश्वत आहे आणि कोणीही त्याला विभाजित करू शकत नाही. ब्रह्मगिरी हा भोंदू बुवा होता. त्याच्या अध्यात्माशी काहीही संबंध नव्हता आणि उपस्थित जनसमुदाय त्यांच्या उपदेशांनी प्रभावित झाले नाही. आता लोकसुद्धा बघू शकत होते की ब्रह्मगिरी शब्दांबरोबर खेळत आहे. लोक उठू लागले आणि आपल्या महाराजांच्या दर्शनासाठी जाऊ लागले. लोक महाराजांना म्हणाले की आम्ही हे तत्त्वज्ञान ऐकले आहे, पण ब्रह्मगिरी जे सांगतात ते खोटे होते. आम्ही ती सत्यता तुमच्यात पाहिली आहे. या टिप्पणीने गांजा पीत असलेल्या गोसाव्यांची खूप चिडचिड होऊ लागली. महाराज पीत असलेली चिलीममधून एक ठिणगी महाराज बसलेल्या पलंगावर पडली आणि हळूहळू पसरू लागली.
पलंगामधून धूर निघू लागला. थोड्या वेळातच पूर्ण पलंगाने आग पकडली. भास्करांनी महाराजांना विनंती केली की तुम्ही पलंगावरून खाली उतरावे. भास्करांनी महाराजांना सावध केले की तो पलंग सागवानापासून तयार केला आहे आणि आग विझवण्यासाठी पाण्याची गरज आहे. महाराज म्हणाले, आग विझवण्यासाठी पाण्याची गरज नाही. चला, ब्रह्मगिरीला इकडे येऊ द्या आणि येथे माझ्या बाजूला बसू द्या. महाराज म्हणाले, ब्रह्मगिरी, तुला गीता आणि त्याचा अर्थ माहीत आहे. आता तुझ्यासाठी गीतेचे सार सिद्ध करण्याची हीच खरी वेळ आहे. महाराजांनी ब्रह्मगिरीला आव्हान देत म्हणाले, आग आत्म्याला जाळू शकत नाही हे सिद्ध करा. यावर काही तासापूर्वी तुम्ही प्रवचन दिले ना. तुम्ही येथे माझ्या बाजूला बसायला घाबरण्याचे काहीही कारण नाही. भास्कर, जा आणि ब्रह्मगिरीला अतिशय सन्मानाने येथे घेऊन ये आणि येथे बसून गीतेचे पैलू सिद्ध करू दे. भास्कर कसलेला पैलवान होता. महाराजांची आज्ञा झाल्याबरोबर त्याने ब्रह्मगिरीला जळत्या पलंगाजवळ नेण्यासाठी पकडले. महाराज आगीपासून जरासुद्धा हलले नाही. भागवतामध्ये कायादूचा मुलगा प्रल्हादाला आगीत उभे केले होते. अगदी तोच देखावा महाराजांनी कृष्णा पाटीलच्या बगीच्यामध्ये पुन्हा केला. जेव्हा भास्करांनी ब्रह्मगिरीवरील पकड मजबूत केली तेव्हा ब्रह्मगिरी भास्कराला विनंती करू लागला, कृपया मला त्या जळत्या पलंगावर नेऊ नका. महाराजांचे अधिकार व ज्ञान ओळखण्यात माझी चूक झाली. भास्करांनी ब्रह्मगिरीला ओढत महाराजांसमोर उभे केले. महाराज म्हणाले, ब्रह्मगिरी, तू जे वाक्य बोलला की आग जाळत नाही हे वाक्य सिद्ध कर. ब्रह्मगिरी खूप घाबरला आणि भयभीत होत म्हणाला, मी विना कष्टाचे जीवन जगावे आणि चांगले अन्न खायला मिळावे म्हणून गोसावी झालो. मी गीतेचे श्लोक शिकण्याचा निष्फळ प्रयत्न केला. कोणताही पश्चाताप न करता तुम्हाला वेडा म्हणते. मी केलेल्या गैरवर्तनाबद्दल खेद व्यक्त करतो आणि आपली क्षमा मागतो. शेगावाचे लोक महाराजांना विनंती करू लागले, आमच्या भल्यासाठी तरी त्या जळत्या पलंगावरून खाली उतरा. महाराजांना ज्वाळांमध्ये अडकलेले पाहून गावकरी प्रचंड घाबरले होते. ब्रह्मगिरी लाजेने खाली मान घालून उभा होता. त्याच्याजवळ व्यक्त करण्यासाठी काहीही नव्हते. लोकांच्या विनंतीचा मान ठेवावा म्हणून महाराज त्या जळत्या पलंगापासून दूर झाले. जसे महाराज त्या जळत्या पलंगावरून उठले तसं क्षणात तो पलंग कोसळला. लोकांनी लगेच पाणी टाकून आग विझवली आणि पलंगाचे फक्त काही तुकडे या घटनेचा पुरावा म्हणून वाचले. ब्रह्मगिरी महाराजांसमोर नतमस्तक झाला आणि स्वतःला स्वतःच्या दोषातून शुद्ध करून घेतले. गंगेच्या पाण्याने अशुद्धतेला स्पर्श केल्यावर कोणतीही गोष्ट गलिच्छ कशी राहू शकते. त्याच रात्री महाराजांनी ब्रह्मगिरीला सल्ला दिला, ढोंग टाळा. संताला ऐहिक सुख सोडावे लागते. इतरांना उपदेश करण्यापूर्वी स्वतः शिकले पाहिजे. शब्द न समजता शिकणे किंवा त्याच्या मागील भावनेचा प्रचार करणे व्यर्थ आहे. आपण जे शिकता त्यामागील भावना समजून घ्या. मच्छिंद्र, जालंधर, गोरख, गहिनी आणि ज्ञानेश्वर या सर्वांनी सर्व सामाजिक वर्तुळात चांगले अधिकार प्राप्त केले. महाराज पुढे सांगू लागले, श्री शंकराचार्य यांनी आत्मसाक्षात्कार प्राप्त केला. एकनाथ महाराज प्रपंचात राहूनही मोक्ष प्राप्त केला. स्वामी समर्थ एक ब्रह्मचारी राहून आपले ध्येय साध्य केले होते. या सर्व ऋषींची सतत आठवण ठेवा आणि शिरापुरींसाठी भटकणे सोडा. ते व्यर्थ ठरेल. सर्वांचा वेळ वाया जाईल. ब्रह्मगिरीने शांतपणे महाराजांचा सल्ला ऐकला आणि पहाटे आपल्या अनुयायीसोबत तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी बगीच्यामध्ये जळलेला पलंग बघण्यासाठी सर्व लोक जमा झाले. आम्हाला आशा आहे की हा ग्रंथ वाचकांना भौतिक मोहमायापासून मुक्त करेल.
सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार, मी अतुल कोकर्डेकर. सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या जीवनाबद्दल भाविकांना सर्व माहिती मिळावी व त्यांच्या उपदेशाचा लाभ व्हायला हवा असा आमचा प्रयत्न आहे. हे व्हिडिओ नक्की बघा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे गजानन महाराजांच्या अन्य भक्तांनाही याचा लाभ घेता येईल. धन्यवाद.